नमस्कार, मैं विलास उर्पड़े फिर स्वागत करता हूं आपका आपके अपने वेब न्यूज चैनल सुप्रीम पावर पर। दोस्तों, हम देश प्रदेश आपके जिले और आपके क्षेत्र से जुड़ी खबरों को प्रकाशित करते रहते हैं, तो आप हमारी खबरों को देखने के साथ साथ हमारे चैनल से सीधे जुड़ सकते हैं सिर्फ और सिर्फ इस लाल बटन को दबाकर और हमारे चैनल को सब्सक्राइब कर। आर्वी शहराच्या इतिहासामध्ये काल मध्यरात्री 13 दुकानं फोडल्या गेलेत। मोठ्या प्रमाणामध्ये व्यापाऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। जी व्यापाऱ्यांची रक्कम रात्रीची ठेवल्या जाते आहे ती रक्कम पूर्ण गुंड लोकांनी चोरांनी पळून नेलेली आहे। परंतु आर्वी प्रशासन, आर्वी पोलीस स्टेशन आजपर्यंतही त्या नेहरू मार्केटमध्ये वास्तविक पाहता 2 पोलीस 4 पोलिसाची अशी ड्युटी दररोज लावायला पाहिजे, ती लावल्या गेलेली नाही, म्हणून हा प्रकार घडला। या अगोदर आर्वी शहरामध्ये असा 13 दुकानं फुटल्या गेले असा कुठलाही इतिहास घडला नाही। हे पहिल्यांदा घडला आहे। आताच मी सकाळी 5 वाजता त्या ठिकाणी त्या स्पॉटवर हजर होतो नेहरू मार्केटमध्ये। DYSPला फोन केला, SDOला फोन केला, ठाणेदाराला फोन केला का ताबडतोब या ठिकाणी 4 पोलिसाची रात्रीची ड्युटी लावा। जेवढे गंजेटी त्या ठिकाणी बसतात ते दुकानं ताबडतोब बंद करा, दारूचे दुकानं बंद करा, अन्यथा आम्हाला पुढाकार घेऊन आर्वी शहरात व्यापाऱ्यांचं रक्षण, गावकऱ्यांचं रक्षण करण्यासाठी मोठा एक भव्यदिव्य असा मोर्चा काढावा लागेल। पोलीस स्टेशनवर जावं लागेल, SDO कार्यालयावर जावं लागेल, तरच या भीषण समस्यावर ही जे घडफोडी झालेली आहे, दुकानफोडी झालेली आहे, यावर मात होईल। आणि सुस्त असलेला हा पोलीस स्टेशनचा तपा केवळ वसुलीसाठी त्या मार्केटला जातात। गंजाटीवाल्यापासून पैसे वसूल करतात, सट्ट्यावाल्यापासून पैसे वसूल करतात आणि दारूवाल्यापासून पैसे वसूल करतात। एवढंच काम पोलिसांचं आहे। आणि दुकानाच्या बाजूला नेहरू मार्केटमध्ये गल्लोगल्लीमध्ये सट्ट्याचे दुकान आहे, गंजेटी तिथं बसतात, गंजेटी म्हणजे गांजाचे दुकान आहे, दारूचे दुकान आहे। हे ताबडतोब आजच्या आज बंद करा असाही आदेश मी आता फोनच्या माध्यमातून त्यांना बोललो आहे। आणि 4 पोलिसाची ड्युटी त्या ठिकाणी लागली पाहिजे, तरच एवढं मोठं नेहरू मार्केट आहे, आर्वीची शोभा आहे, स्थान आहे, आणि त्या माध्यमातून त्यांचं रक्षण करणं हे एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता, माजी आमदार म्हणून आमचं कर्तव्य आहे। त्या माध्यमातूनच त्या ठिकाणी आदेश देण्यात आले, त्याचं निश्चितपणे रक्षण होईल। अन्यथा म्हणजे गावकऱ्यांचं किंवा व्यापाऱ्यांचं जर रक्षण झालं नाही, एक भव्य दिव्य स्वरूपामध्ये असा आर्वीकरांना, व्यापाऱ्यांना सोबत घेऊन मोठा मोर्चा आपल्याला काढावा लागेल। एवढंच आजच्या प्रसंगी माझी सर्वांना विनंती आहे। वर्धा जिल्हा दारू मुक्त केल्यानंतरही मोठ्या प्रमाणामध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये दारूची विक्री होत आहे, यावर काय? आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये दारू खुलेआम आहे। अमरावती जिल्ह्यातून माल येतात, नागपूर जिल्ह्यातून माल येतो आहे, आणि अशामुळं या जिल्ह्यात पोलिसांच्या माध्यमातून कुठंतरी बंदी व्हायला पाहिजे, ती न होता त्यामुळंच जिथं आर्वी शहरामध्ये या जिल्ह्यामध्ये बंदी आहे, परंतु बंदी नसतानासुद्धा हे नावापुरती बंदी आहे, पण जास्तीत जास्त दारू गांजा या जिल्ह्यामध्येच विक्री केला जातो आहे। त्यावर कटिबंध अशी कारवाई केली पाहिजे, ही सुद्धा प्रशासनाला, पोलीस विभागांच्या माध्यमातून मी विनंती करतो आहे। ही जे अनैतिक कृत्य जे होत आहे याच्या मागे कोणालाच मी जिम्मेदार समजतात, पाठबळ कोणाचा? लोकांचं संरक्षण करण्याकरता शासनाच्या माध्यमातून पोलीस यंत्रणा आहे, मग ते SP असो, DYSP असो, ठाणेदार असो, यांची जबाबदारी आहे। आणि त्याच आधारावर महसूल विभाग, मग SDO असो, कलेक्टर असो, यांची सुद्धा जबाबदारी आहे। यांनी प्रामाणिकपणे आपली जबाबदारीचं पालन जर केलं, निश्चितच या जिल्ह्यामध्ये सुख शांती नांदेल, कोणतंही अवैध कामं होणार नाही, आणि त्या माध्यमातूनच त्यांनीसुद्धा या महत्त्वाच्या कामाकडे, जिथून लोकांची बर्बादी होते आहे, दारू पिऊन लोक मरते आहे, गंजेटी मरते आहे, गांजाच्या खुलेआम विक्री आहे, सट्ट्याची खुलेआम विक्री आहे, या पद्धतीनं दारू, सट्टा, गांजा हे 3 गोष्टी जर हद्दपार केल्यात तरच प्रशासनाचं कौतुक करेल।
अन्यथा हे असंच जर चालू राहिलं तर भोंगळ कारभार, केवळ पैसे घेणे, पोलिसांच्या माध्यमातून पैशाची लूट करणे एवढंच काम या जिल्ह्यामध्ये शिल्लक राहील. आणि त्या माध्यमातून मग जिल्हाधिकारी असेल, SP असेल, DYSP असेल, ठाणेदार असेल, SDO असेल, तहसीलदार असेल, यांनी या गोष्टीवर नियंत्रण करण्याची गरज आहे. धन्यवाद.